नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी स्वातीज बेकिंग वर्ल्ड मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे असा सॉफ्ट स्पॉन्जी आणि एकदम खाता क्षणी त्याच्या प्रेमात पडणारा मावा केक. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी एक 1 kg स्क्वेअर टीन घेतलेला आहे आणि त्यात एक बटर पेपर ठेवलेला आहे आणि ऑइलने सर्व साईडने आपल्याला व्यवस्थित ऑइल लावून घ्यायचं आहे. तसंही आपल्याला नेहमी क्रीमचे केक खायला आवडत नसेल तर आपण असे ड्राय केक, मावा केक किंवा टी टाइम केक असे ट्राय करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया. पिठी साखर 150 ग्रॅम, मावा किंवा खवा 150 ग्रॅम, मैदा 180 ग्रॅम, ऑइल 90 ml, दही 100 ग्रॅम आणि दही हे आपल्याला आंबट नको आहे, एकदम फ्रेश हवं आहे. आणि मिल्क हाफ कप, बेकिंग पावडर 1 चमचा, बेकिंग सोडा हाफ चमचा आणि 1 चिमटी मीठ, इसेन्स किंवा इलायची पावडर घ्यायचं आहे आपल्याला या बदल्यात. आणि इथे मी थोडे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे, त्यात काजू बदामचे थोडे तुकडे केलेले आहे आणि इथे मी सीड्स घेतलेले आहेत काही. सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे, त्यात आपल्याला ऑइल टाकून घ्यायचं आहे आणि त्यात आपल्याला जी आपण पिठी साखर घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे आणि त्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आणि ज्यांच्याकडे बिटर मशीन असेल इलेक्ट्रिक, त्यांनी बिटरने पण फेटून घेतलं तरी बेस्ट होईल. आणि शुगर आणि ऑइलच्या ठिकाणी तुम्ही बटरचा पण यूज करू शकता. तर आपल्याला इथे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे. तर मग नंतर आपल्याला यात टाकायचं आहे कर्ड म्हणजे दही. दही हे आपलं एकदम आंबट नाही पाहिजे आपल्याला. तुम्ही जर पॅकेटचं दही घेतलं तरी पण चालेल, ते आंबट पण नसते. आणि जर घरचं तुम्ही घेत असाल तर ते एकदम फ्रेश घ्यायचं आहे, आपल्याला आंबट घ्यायचं नाहीये. आणि नंतर आपल्याला यात मावा टाकून घ्यायचा आहे, थोडा थोडा करून असं आपल्याला मावा टाकून घ्यायचा आहे. तर मावा पण आपल्याला एकदम फ्रेशच घ्यायचा आहे आणि तो थोडा थोडा करून आपल्या जे आपलं बॅटर आहे त्यात ऍड करायचं आहे. आणि माव्याला पण आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे त्याला आपल्या बॅटरमध्ये. असा थोडा थोडा करून, मी पूर्ण मावा इथे टाकलेला नाही आहे, असा थोडा थोडा करून आपण मावा इथे टाकायचा आहे. उरलेला मावा पण मी टाकून घेत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. तर इथे आपण इलेक्ट्रिक बीटरचा पण वापर करून घेऊ शकतो. तर इथे मी इलेक्ट्रिक बीटरचा वापर करत आहे. ज्याच्याकडे इलेक्ट्रिक बीटर असेल त्यांनी याचा वापर करायचा, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी हँड विक्सचा वापर केला तरी चालेल. तर अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. इथे आपले सर्व लिक्विड इन्ग्रेडियंट एकदम एकजीव झालेले आहे. तर त्यात मी आता व्हॅनिला इसेन्स टाकून घेत आहे आणि त्याला पण एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपण आपले ड्राय इन्ग्रेडियंट मिक्स करून घेऊया. तर मी इथे मैदा घेतला एका बाउलमध्ये. तर त्यात आपल्याला 1 टेबलस्पून बेकिंग पावडर टाकून घ्यायचं आहे आणि हा हाफ टेबलस्पूनचा चमचा आहे म्हणून मी 2 टाकून घेत आहे. आणि हाफ टेबलस्पून आपल्याला बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे मैद्यामध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर टाकून झाल्यावर. आणि याला एकदा चाळून घ्यायचं आहे चाळणीने. तर चाळणीने आपल्याला गाळून यासाठी घ्यायचं आहे की जेणेकरून बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे एकत्र त्यात मिक्स होईल. आणि नंतर आपल्याला हे सर्व मिश्रण जे आपण आधी लिक्विड फॉर्ममध्ये केलेलं मिश्रण आहे त्यात मिक्स करायचं आहे. आणि हे पण आपण हँड विक्सने करू शकतो किंवा आपण बीटरच्या सहाय्याने पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकतो. आणि अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं जे ड्राय इन्ग्रेडियंट आहेत ते टाकायचं आहे, एकदम आपल्याला पूर्ण टाकायचं नाहीये. आता मी अर्धा आधी टाकलेलं होतं आणि अर्धा आता टाकलं आणि आता आपल्याला त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपल्याला ते थोडं ड्राय वाटत असेल तर त्यात आपल्याला मिल्क ॲड करायचं आहे. तर मिल्क हे आपल्याला कन्सिस्टन्सीनुसार ॲड करायचं आहे. आपल्याला हे बॅटर एकदम पातळ नको. तर मला हे मिश्रण थोडं ड्राय वाटत आहे म्हणून मी त्यात थोडं मिल्क ॲड केलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित फेटून घेत आहे. तर आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मिश्रण एकजीव होईल. आणि आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी ही अशी हवी आहे बघा. तर आता मी हे सारण सर्व आपण जो टीन तयार करून ठेवलेला होता त्यात ओतून घेत आहे. आणि सर्व सारण टीनमध्ये काढून झाल्यावर आपल्याला त्याला स्पॅच्युलाच्या सहाय्याने एकसारखं करायचं आहे, कारण की हे मिश्रण थोडं घट्ट आहे म्हणून ते व्यवस्थित सर्व साईडने पसरत नाही. तर आपल्याला त्याला स्पॅच्युलाच्या सहाय्याने व्यवस्थित सर्व साईडने पसरायचं नाही. नंतर आपल्याला जो आपला टीन आहे त्याला व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून एअर बबल्स निघून जातील. आणि नंतर आता मी यावर सीड्स टाकून घेत आहे. जे पण मी तीळ घेतलेले आहे इथे थोडे व्हाईट तीळ
आणि पंपकिन सीड्स घेतलेले आहे आणि वॉटरमेलनच्या सीड्स घेतलेल्या आहे, त्या मी इथे टाकून घेत आहे आणि त्यानंतर मी त्यावर ड्रायफ्रुट्स टाकून घेत आहे, कारण की याने आपल्या केकचा लुक एकदम छान दिसतो. तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व साईडने व्यवस्थित सीड्स आणि ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आहेत. तर आता आपला हा केक बेक होण्यासाठी एकदम रेडी आहे. तर चला आपण याला बेक करून घेऊया. तर हा केक मी OTG मध्ये बेक करणार आहे. तर मी त्यासाठी 5 मिनिटाच्या आधीच OTG ला प्रीहीट करून ठेवलेलं होतं आणि त्यात मी हा केक ठेवून देत आहे. तर हीच प्रोसेस तुम्ही पातेल्यामध्ये पण करू शकता. तर मी इथे 30 मिनिटाचा वेळ लावून घेत आहे आणि बेक मोड ऑन केलेला आहे आणि 150 डिग्री मी इथे टेम्परेचर ठेवलेलं आहे. तर आपला हा केक आता बेक झालेला आहे. तर मी 30 मिनिटे झाल्यावर मावा केक हा काढून घेतलेला होता आणि त्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे आपल्याला. थंड झाल्याशिवाय मावा केक कधीही कट करायचा नाही, कारण की तो एवढा सॉफ्ट असतो ना, की आपला जेव्हा आपण कट करणार तेव्हा व्यवस्थित कट होणार नाही, म्हणून तो पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला कट करायचा आहे. आणि हे बघा, आपला मावा केक किती सॉफ्ट झालेला आहे. तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर असं दिसत असेल, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर मी असेच बाकी पण काप करून घेत आहे. तर तुम्ही जेवढे तुम्हाला छोटे मोठे जसे काप करायचे तसे तुम्ही करू शकता. तर हा केक तुम्हाला कसा वाटला एक कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुन्हा नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.